गांजाळे यांच्या आठवणींना आणि यांना शेवटची आदराने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व महिला भगिनी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे उत्तम व्यक्तिमत्व असलेले दिलीप बाबा आज आपल्याकडे निघून जात आहेत, गेले. आज शेवटचा असं म्हणतात 10 दिवस त्यांचं शरीर नसलं तरी आत्मा आपल्या सोबत राहतं, पण अजूनही या गोष्टीचा विश्वास बसत नाही की ते आपल्यामध्ये नाहीये. आज सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ नेते इथे उपस्थित आहेत. नाती ही मर्यादे पलीकडे जाऊन जोडली जातात, याचं उत्तम उदाहरण आज इथे बघायला मिळालं. कारण काही नाती राजकारणासाठी नाही, काही नाती पैशासाठी नाही, तर काही नाती माणुसकी म्हणून जोडली जातात आणि ते माणुसकीचं उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप बाबा असतील. आपल्या आयुष्यातून अशी माणसं निघून जातात तेव्हा राजकीय असू दे, सामाजिक असू दे, जीवनामध्ये पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी कोणी भरून काढू शकत नाही. माझा आणि त्यांचा परिचय खूप कमी होता, पण लांडे कुटुंबासोबत त्यांचं नातं हे खूप जुनं होतं. जेव्हा लांडे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा बाबा पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आले. प्रचारादरम्यान आताची जी जिल्हा परिषद निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आमचा संबंध नाही, पण बाबांचे आशीर्वाद घेत असताना बाबांना मी म्हटलं, बाबा आशीर्वाद द्या, चांगलं काहीतरी काम करायला जाते. फार परिचय नाही आमचा, पण माझ्या डोळ्यात बघून त्यांनी सांगितलं की पोरी तू चांगलं काम करशील, मी तुझ्या गटात नाही पण मला विश्वास आहे की तू चांगलं काम करशील. हा विश्वास जेव्हा आपल्याला समोरचा देतो आणि ज्येष्ठ माणसं देतात तेव्हा आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची ताकद मिळते. माणसाने पैशाने किती श्रीमंत असावं आणि बरेच श्रीमंत व्यक्तिमत्व आपण पाहिलेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये, पण राजा मनाचा माणूस आणि राजा मनाचं व्यक्तिमत्व असलेले हे बाबा आज आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेले. मी नक्कीच म्हणेन की त्यांच्या जाण्याने गांजाळे परिवाराला जे दुःख झालेले त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील आहोतच, पण माझ्या व्यक्तिशः लांडे कुटुंबाच्या वतीने, जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील यांच्या वतीने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब असतील यांच्या वतीने, इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व माझ्या महिला भगिनी या सर्वांच्या वतीने मी आदराने बाबांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करते आणि माझं मनोगत थांबवते. ओम शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.